नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमधला एकमेव फंड जो देतोय सगळ्यात चांगले रिटर्न्स. तर त्या फंडबद्दलच्या डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सर्वात अगोदर आपण पाहूयात मार्केटमध्ये अवेलेबल असलेले फ्लेक्झी कॅप फंड. आणि हे सगळे मार्केटमध्ये आत्ता सध्या अवेलेबल असलेले फ्लेक्झी कॅप फंड आहेत आणि यांचा हा डेटा आहे. एका आठवड्यामध्ये, एका महिन्यामध्ये, 6 महिन्यात, 5 वर्षात, 10 वर्षात, 1 वर्षात असे रिटर्न्स इथे दिलेले आहेत. किंवा जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आलेले आहेत तेव्हापासूनचे त्यांचे रिटर्न्स इथे मेन्शन केलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे फंड साईजसुद्धा मेन्शन केलेली आहे. तर एवढी यांची फंड साईज आहे आणि हे अशा प्रकारचे त्याचे रिटर्न्स आहेत. तर या रिटर्न्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 6 महिन्याचा हा जो रिटर्न्सचा कॉलम आहे यामध्ये तुम्हाला सगळीकडे मायनसच व्हॅल्यू पाहायला मिळतील. कारण की गेल्या 6 महिन्यामध्ये मार्केट खूप खाली आलेलं आहे, मार्केट पडलेलं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट या फंडवरती भरपूर प्रमाणात झालेला आहे. यामध्ये सॅमकोचा फ्लेक्झी कॅप फंड जो आहे त्याचं जर रिटर्न्स तुम्ही पहा, -30% रिटर्न देतो आहे हा फंड गेल्या 6 महिन्यामध्ये. आणि हा गेल्या वर्षभराचा डेटा आहे, त्याच्यामध्ये त्याने -24% रिटर्न दिलेले आहेत. हे झालं मार्केटमध्ये असलेले छोटे म्युच्युअल फंड्स. सॅमको फ्लेक्झी कॅप फंडची फंड साईज जर तुम्ही पाहिली तर 490 करोड रुपये आहे. पण यामध्ये क्वांटचा फ्लेक्झी कॅप फंड जर तुम्ही पाहिला तर त्याची फंड साईज आहे 6,700 करोड रुपये. आणि तरीसुद्धा हा फंड तुम्हाला -22% रिटर्न देतो आहे. -22 म्हणजे खूप जास्त आहे हे एवढ्या मोठा फंड साईज असलेल्या फंडचा. त्यानंतर निपॉन इंडियाच्या फंडबद्दल तर सगळ्यांना माहितीच असेल. हा फंडसुद्धा तुम्हाला -17% रिटर्न देतो आहे. म्हणजे मार्केटमध्ये नावाजलेले जे मोठे मोठे फंड आहेत तेसुद्धा -17% रिटर्न देत आहेत. त्यानंतर कॅनरा रिव्होकेचा जर तुम्ही फंड साईज पाहिली तर 12,000 करोड रुपये आहे आणि तोसुद्धा किती देतो आहे, -14% रिटर्न. JM फ्लेक्झी कॅप फंड -20% रिटर्न. SBIचा फ्लेक्झी कॅप फंड -11% रिटर्न. त्यानंतर आहे कोटकचा फ्लेक्झी कॅप फंड ज्याची फंड साईज आहे 49,000 करोड रुपये आणि हा फंड -13% रिटर्न देतो आहे. हे जे फ्लेक्झी कॅप फंड आहेत जे मार्केटमध्ये आता सध्या अवेलेबल आहेत आणि तुम्ही जसं पाहिलं तर टोटल 39 फंड आहेत मार्केटमध्ये सध्या अवेलेबल. आणि जर तुम्ही त्याचे 6 महिन्याचे कॅटेगरी ॲव्हरेज रिटर्न्स पाहिले तर -15% आहेत. -15 म्हणजे की कुठलाही फंड तुम्ही घेतलात तर तो -15% रिटर्न देणाराच तुम्हाला याच्यामध्ये सापडेल. पण यामध्ये सुद्धा एक असा फंड आहे जो तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देतो आहे. तर त्या फंडबद्दल जाणून घेण्याअगोदर आपण काय करूयात, तर या पूर्ण याच्यामधले सगळ्याच्या सगळ्या फंडबद्दलचा जर आपल्याला डेटा घ्यायचा नाही आहे तर आपण असा डेटा घेऊयात की ज्यांची फंड साईज ही 10,000 किंवा 12,000 करोडपर्यंतची आहे. अशा टाईपचे सगळे फंड आपण यातून काढून घेऊयात आणि वेगळ्या शीटमध्ये घेऊन त्याच्यावरती आपण ॲनालिसिस करूयात. इथे मी 12,000 करोडपेक्षा जास्त जी फंड साईज असलेले फंड घेतलेले आहेत आणि हे ते सगळे फंड आहेत. आणि जर यामध्ये तुम्ही पाहिलं तर सगळ्यात पहिला फंड आहे ज्याची सगळ्यात जास्त फंड साईज आहे तो आहे पराग पारेख फ्लेक्झी कॅप फंड. आणि ह्या फंडची फंड साईज जर तुम्ही पाहिली तर ती आहे 89,000 करोड रुपये. 89,000 करोड एवढी व्हॅल्यू असलेला हा फंड आहे. आणि याचा जर तुम्ही एक्सपेन्स रेशिओ पाहिलात तर तो आहे 1.33%. याचे रिटर्न्स तुम्ही पहा, -3% 3 महिन्यामध्ये आणि -2% 6 महिन्यामध्ये. म्हणजे जिथे मार्केटमधले टॉपचे जे लीडर्स फंड आहेत ते -13%, 16%, 14%, 10% रिटर्न देत आहेत. पण हा फंड फक्त -2% रिटर्न देतो आहे. म्हणजे -2%ला सुद्धा आपण चांगलेच रिटर्न देतो आहे असं म्हणू शकतो. कारण की इतर फंड 16%, -13% रिटर्न देत आहेत तर हा फंड तर -2% आहे. म्हणजे ॲज अन ॲव्हरेज तुम्ही जर यामध्ये फंडमध्ये इन्व्हेस्ट केली असेल तर तुम्ही आपण लेवलवरती चाललो आहे असं समजूयात. आणि जर एका वर्षाचे रिटर्न्स तुम्ही पाहिल्यात तर 11% आहेत. जिथे हे मोठमोठे जे फंड आहेत मार्केटमधले ते 2%, 3%, 4%, 1% असे रिटर्न्स देतात. यामध्ये एकच अपवाद आहे, तो आहे मोतीलाल ओसवालचा फ्लेक्झी कॅप फंड जो 13% रिटर्न देतो आहे. पण बाकीचे जे सगळे जे फंड आहेत ते सगळे फंड तुम्हाला कमी रिटर्न्स देताना दिसतील. पण पराग पारेख फ्लेक्झी कॅप फंड हा खूप चांगले रिटर्न देणार आहे. 3 वर्षामध्ये पण तुम्ही जर ॲव्हरेज पाहिलं तर हा फंड खूप चांगले रिटर्न देतो आहे. 5 वर्षामध्ये पण याचा ॲव्हरेज चांगला आहे, 10 वर्षामध्ये पण चांगला आहे. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून पण याने 18.98% रिटर्न दिलेले आहेत. एवढा चांगले रिटर्न्स देतो आहे म्हणूनच लोकांनी याच्यामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. 89,000 करोड रुपये.
खूप मोठी व्हॅल्यू इन्व्हेस्ट केली आहे लोकांनी. म्युच्युअल फंडमधली टॉप लीडर जी कंपनी आहे ती आहे SBI आणि SBIच्या फ्लेक्झी कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट लोकांची किती आहे 21,000 करोड रुपये. म्हणजे मार्केट लीडरपेक्षाही तिप्पट फंड साईज असलेला हा फंड आहे आणि या फंडने अशा प्रकारचे रिटर्न्स दिलेले आहेत. पण असं काय आहे या फंडमध्ये की ज्याच्यामुळे हा फंड -2% रिटर्न देतो आहे आणि बाकीचे इतर जे फंड आहेत ते -14, 15, 16% रिटर्न देत आहेत. तर ते जाणून घेण्यासाठी आपण यांचा पोर्टफोलिओ पाहूया. हा आहे पराग पारेखच्या फ्लेक्झी कॅप फंडचा पोर्टफोलिओ आणि हा 31 जानेवारी 2025 पर्यंतचा आहे. म्हणजे यामध्ये फेब्रुवारीचा डेटा नाही आहे, पण 31 जानेवारी 2025 पर्यंतचा जर डेटा तुम्ही पाहिला तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट यांची HDFC बँकमध्ये आहे आणि ती आहे 8%. त्यानंतर आहे बजाज होल्डिंग इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, यामध्ये 6%. पॉवर ग्रीडमध्ये आहे 6%. कोल इंडियामध्ये आहे 6%. ITCमध्ये आहे जवळपास 5%. त्यानंतर आहे ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी, HCL टेक्नॉलॉजी. तर या टॉपच्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. पण सगळेच फंड टॉपच्या कंपनीजमध्येच इन्व्हेस्ट करतात. पण जर तुम्ही इंडस्ट्री वाईज पाहिलं तर बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर, पॉवर सेक्टर, फ्यूल सेक्टर, डायव्हर्सिफाय FMCG, बँक, ऑटोमोबाईल्स, IT, ऑटोमोबाईल्स आणि या कॉलममध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त तुम्हाला फार्मास्युटिकल, बँक्स, ऑटोमोबाईल्स या टाईपच्या कंपनीज पाहायला मिळतील. कॅपिटल मार्केट या टाईपच्या इंडस्ट्रीजमध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जर तुम्ही सगळी ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही यांची पाहिली तर 66% इन्व्हेस्टमेंट फक्त इंडियन इक्विटी मार्केटमध्ये आहे. 66% इन्व्हेस्टमेंट फक्त इंडियन कंपनीजमध्ये केलेले आहे. बाकीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी फॉरेन कंपनीजमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये आहे मेटा प्लॅटफॉर्म म्हणजेच फेसबुक, त्यानंतर अल्फाबेट म्हणजेच गुगल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यासारख्या जगातल्या टॉपच्या कंपनीजमध्ये यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट आहे 13.73%. म्हणजे इथे 66% इंडियन कंपनीजमध्ये आहे तर फॉरेन कंपनीजमध्ये यांची 13.73% इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे इंडियन मार्केट जरी पडत असलं तरी बाहेरच्या मार्केटमधनं त्यांना फायदा होतो आहे आणि त्यामुळे हा फंड एवढा मायनसमध्ये गेलेला नाही. आणि यामध्ये सुद्धा जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये पाहिलं तर 20% इन्व्हेस्टमेंट आहे, ऑटोमोबाईलमध्ये 7 आहे, फायनान्समध्ये 7 आहे. म्हणजे बँक आणि फायनान्स असं दोन्ही जर पकडलं तरी 27% इन्व्हेस्टमेंट इथेच आहे. त्यामुळे जर तुम्ही इथे पाहाल या फंडमध्ये 89,000 करोड लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि गेल्या 6 महिन्यामध्ये फक्त -2% आहे. म्हणजे याच कॅटेगरीमधले इतर फंड -15% आहेत. मगाशी तुम्हाला मी काही फंड दाखवले जे -30% पर्यंत पोहोचलेले आहेत, पण हा फंड फक्त -2% आहे. त्याला कारण एकच की त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे तो थोडासा डायव्हर्सिफाय आहे, कुठल्याही एका सेक्टरला फोकस केलेला नाही आणि त्याचबरोबर त्यांची फॉरेन मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे, डेप्थमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. असं नाही की सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट इक्विटी मार्केटमध्ये करून ठेवली आहे, ज्यामध्ये लार्ज कॅपमध्ये आहे, मिड कॅपमध्ये आहे, स्मॉल कॅपमध्ये आहे. असं न करता त्यांनी 66% इन्व्हेस्टमेंट ही इंडियन मार्केटमध्ये केली आहे, 13% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची फॉरेन मार्केटमध्ये आहे आणि 20% इन्व्हेस्टमेंट जी आहे त्यांची डेप्थमध्ये आहे. तर अशा प्रकारचा त्यांचा पोर्टफोलिओ असल्यामुळे त्यांना अशा प्रकारचे रिटर्न्स देता येत आहेत. त्यामुळे जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा फंड असेल तर तुमचा पोर्टफोलिओ जास्त रेड झाला नसेल, कमी रेड झाला असेल. पण जर बाकीचे फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर मे बी तुमचा पोर्टफोलिओ आता जास्त रेड झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये जो काही फंडबद्दलच्या डिटेल्स मी तुम्हाला सांगतो किंवा जी काही फंडची नावं मी तुम्हाला सांगतो आहे यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार कराल तेव्हा नक्की चेक करा की तो फंड कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे, किती % इन्व्हेस्ट करतो आहे आणि त्याचबरोबर कोणत्या कंपनीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतो आहे हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.